पावसाळा सुरू झाला की घराघरात एक पदार्थ हमखास बनतो, तो म्हणजे खमंग गरमागरम आळूवडी. आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आळूवडीचे दोन भन्नाट प्रकार दाखवणार आहे. एक म्हणजे खुसखुशीत तळलेली आळूवडी आणि दुसरी फोडणी घातलेली मऊसूत आळूवडी. आणि हो, आळूची वडी तुटू नये, रोल उघडू नये आणि सुंदर थर कसे यावेत या सगळ्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आळूवडी बनवण्यासाठी मी इथे आळूची 10-12 फ्रेश पाने घेत आहे. आळूच्या पानांना मिठाच्या पाण्यात धुवून कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलं आहे. आळूच्या 10 पानाच्या हिशोबाने 2 कप बेसन घेत आहे. वडी कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप घेत आहे तांदळाचं पीठ. आवडीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचा मिरची पावडर घालायचं आहे. 1 चमचा साबीत जिरा, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच गरम मसाला, 2 चम्मच धनिया पावडर आणि 4 चम्मच तीळ घेत आहे. 3 हिरवी मिरची घेत आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा. हिरवी मिरची आणि अद्रकला कुटून घ्यायचं आहे. अर्धा कप गूळ घातलेलं चिंचेचं गोड पाणी घ्यायचं आहे. खलबत्त्यात हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकायचे आहे. आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे. जिरा घालून घ्यायचा आहे. अजवान घालून घ्यायची आहे. आणि आता याला थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचं आहे. इथे मी बेसनमध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे. आवडीनुसार मीठ घालायचं आहे. तीळ घालून घ्यायचे आहेत. धनिया पावडर, लाल मिरचीचं पावडर, गरम मसाला, हळद घालायची आहे. हिरवी मिरची आणि अद्रकची पूड घालायची आहे. 2 पिंच हिंग घालून घ्यायचं आहे. आणि सर्व जिन्नस मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झालं की याच्यामध्ये थोडं चिंचेचं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. कधी कधी आळूची पानं खाल्ल्याने गळ्यामध्ये इचिंग होते, म्हणूनच आळूवडीमध्ये चिंच घालतात. चिंच घातल्याने आळूवडी खाल्ल्याने गळ्यामध्ये इचिंग नाही होणार. चिंच घातल्याने आळूवडी खायला सुद्धा खूपच टेस्टी बनते. आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून भज्यासारखा असा जाडसर घोळ तयार करायचा आहे. भज्यापेक्षा थोडा घट्ट घोळ बनवायचा आहे. पिठामध्ये गोड, आंबट आणि तिखट याचं योग्य प्रमाण घातलं तर आळूवडी खायला खूपच स्वादिष्ट लागते. आता थोडासा घोळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक अरबीचं पान घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित पूर्ण पानावर हा घोळ लावून घ्यायचा आहे. बस असं हाताने पूर्ण पानावर घोळ व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता दुसरं अरबीचं पान घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनं असं पान ठेवून त्याच्यावर सुद्धा हाताने असा घोळ लावून घ्यायचा आहे. पूर्ण पानावर असा छानपैकी घोळ लावून घ्यायचा आहे. तिसरं अरबीचं पान घ्यायचं आहे आणि पहिल्या पानाच्या हिशोबाने ठेवायचं आहे आणि याच्यावर सुद्धा बेसनाचा घोळ छानपैकी पूर्ण पानावर लावून घ्यायचा आहे. आळूचं असं प्रत्येक पान प्रेमाने आणि संयमाने एकावर एक लावायचं आहे, तरच वडीचे थर सुंदर दिसतात. आता याच्यावरती चौथं पान सुद्धा दुसऱ्या पानाच्या हिशोबाने ठेवायचं आहे. जास्त घाई न करता प्रत्येक थराला हे पीठ मस्तपैकी लावून घ्यायचं आहे. मी इथे आळूची 4 पानं एकावर एक ठेवली आहे. आता असं आळूच्या पानाला गुंडाळून घ्यायचं आहे. असं थोडं घट्ट रोल गुंडाळायचं आहे. आणि हो, हा रोल थोडा घट्ट गुंडाळा. ही छोटीशी काळजी घेतली की आळूवडी कापतानाही एकदम सुंदर दिसते. दोन्ही बाजूंनी पानाच्या कडांना असं आतमध्ये टाकून बंद करून घ्यायचं आहे. आणि रोलच्या वरती सुद्धा हे बॅटर असं पूर्ण रोलवर लावून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही या पद्धतीने एक वेळ जरूर आळूवडी बनवून पहा. खूपच छान बनते. वरतून सुद्धा पूर्ण रोलवर हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. रोल तयार झाला आहे. तर आता याला वाफून घ्यायचं आहे. स्टीमरच्या भांड्याला पहिले छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे अरबी पानाचा रोल. अशाच प्रकारे बाकी पानाचे रोलसुद्धा बनवून घ्यायचे आहे आणि स्टीमरमध्ये ठेवायचे आहे. माझे इथे 3 रोल तयार झाले आहे. तिन्ही रोल मी स्टीमरमध्ये ठेवले आहे. आता याला झाकून अर्धा घंटा स्टीम करून घ्यायचा आहे. छानपैकी वाफून घ्यायचं आहे. अर्धा घंटा झाला आहे. याला आपण चेक करून घेऊ. असं याच्यामध्ये चाकू घालून पाहायचं आहे. चाकूला बिलकुल बी बेसन नाही लागलं. आता हे रोल छान वाफून झाले आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट, याला गरम असतानाच कापायची घाई करू नका. पूर्ण थंड झाल्यावर कापल्यास प्रत्येक वडी
अगदी बाजारात मिळते तशी सुंदर दिसते। थंड झाला आहे। आता असं याला चाकूनी कापून घ्यायचं आहे। सेम साईजमध्ये तिन्ही रोल कापून घ्यायचे आहेत। फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्की सांगा। इथे तुम्ही पाहू शकता आळूवडीचे किती सुंदर थर दिसत आहेत। वाफवल्यानंतर पूर्ण थंड होऊ दिल्यामुळे वड्या तुटत नाहीत। ही एक छोटीशी टिप लक्षात ठेवली तर तुमची आळूवडी ही अगदी परफेक्ट बनेल। मी इथे सर्व रोल कापून घेतले आहे। आता याच्यामधून काही वड्या मी तळून घेणार आहे। त्याच्यासाठी मी दुसऱ्या बाजूला तेल गरम ठेवलं आहे। तेल गरम झाल्यावर एक एक करून जितक्या वड्या कढईत बसतील तितक्या स्लो हातांनी तळण्यासाठी गरम तेलात सोडायच्या आहेत। आणि आता लो ते मीडियम फ्लेमवर हलका सोनेरी कलर येईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचं आहे। ते लक्ष द्या, आळूवडीला लो ते मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे। जर तुम्ही फुल फ्लेमवर तळलं तर वरतून तर कलर येऊन जाईल पण आतमध्ये क्रिस्पी नाही बनणार। 2-3 मिनिट झाले की याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तळून घ्यायचं आहे। 2-3 वेळा पलटून दोन्ही साईडला छानपैकी खरपूस होईपर्यंत आळूवडीला इथे तळून घ्यायचं आहे। गरम गरम चहासोबत खायला अशी आळूवडी म्हणजे पावसाळ्याची खरी मजाच काही वेगळी आहे। तुम्ही पाहू शकता बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम मऊसूत अशी आळूवडी इथे माझी तयार झाली आहे। याच पद्धतीने बाकीच्या आळूवड्या मी तळून घेतल्या आहे आणि दुसऱ्या प्रकारमध्ये उरलेल्या आळूवडीला मी फोडणी घालणार आहे। मी इथे कढईत 2 मोठे चम्मच तेल घालत आहे। याच्यासाठी तेल थोडं जास्तच घालायचं आहे आणि गॅस चालू करून तेलाला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 छोटा चम्मच मोहरी घालायची आहे, 1 चम्मच जिरा घालायचा आहे, थोडे कढीपत्ते घालायचे आहे, 1 हिरवी मिरचीचे तुकडे, 2 चम्मच तीळ घालून घ्यायचे आहे, 2 पिंच इथे हिंग घालायचं आहे आणि 1 मिनिट भाजून झालं की याच्यामध्ये उरलेल्या आळूवड्या घालायच्या आहेत। आणि आता आळूवडीला 7 ते 8 मिनिटपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही इथे थोडं तिखट सुद्धा घालू शकता। तर मंडळी, आता तुम्हीच सांगा तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला, खुसखुशीत तळलेली आळूवडी की फोडणीची मऊ आणि चविष्ट आळूवडी? तुमचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा, मी प्रत्येक कमेंट वाचत असते। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रासोबत आणि आळूवडी आवडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। फ्रेंड्स, तुमच्या प्रेमामुळेच माझं चॅनल दिवसेदिवस मोठं होत जाईल। पुन्हा भेटू एका नव्या पारंपरिक आणि मनापासून बनवलेल्या रेसिपीसह। धन्यवाद। नमस्कार मंडळी।